वेलकम फ्युचर कॉप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण रेल्वे, बस आणि बोट याच्यावरील इतर उदाहरणे पाहणार आहोत. आता आपण याआधी काल जी तिरकस गुणाकार पद्धत होती ती पद्धत आज समजून सांगणार आहे, कारण या चॅप्टरमध्ये तिरकस गुणाकार पद्धत ही खूप कामी येणार आहे. याच्यावरच हा पूर्ण चॅप्टर आहे. आपल्याला इथून पुढे सूत्र न वापरता या तिरकस गुणाकार पद्धतीने गणित सोडवत जाणार आहे. तर आज हे समजून सांगतो. तिरकस गुणाकार पद्धतीमध्ये एकाखाली एक गोष्टी मांडायच्या असतात, जसे की अंतर असतो, त्या अंतरच्या खाली फक्त अंतरच आला पाहिजे आणि वेळेच्या खाली वेळ झाली पाहिजे. जसं एक रेल्वे A1 अंतर हे B1 तासात पार करते, तर तीच रेल्वे A2 अंतर हे किती म्हणजे B2 तासात पार करते ते काढण्यासाठी हे झाली तिरकस गुणाकार पद्धत. याच्यासाठी मग समोर A1 इंटू B2 करायचा आणि A2 इंटू B1 करायचा. ही मांडणी तुम्हाला सांगत आहे मी. A1 इंटू B2 इक्वल टू A2 इंटू B1 ही तिरकस गुणाकार पद्धत. याच पद्धतीवर आपण आता समोरचे सर्व गणित पाहणार आहोत. तर आज रेल्वेवरचा प्रकार दुसरा, याच्यातले पहिला उदाहरण पाहणार आहोत. शिकवत असताना एखादा गणित सॉल्व करत असताना आपल्याला प्रश्न काय म्हणतो याची जाणीव झाली पाहिजे. सर्वात आधी आपण प्रश्न समजून घेऊ. एक आगगाडी वेग 45 किलोमीटर प्रति आवर म्हणजे एका तासात 45 किलोमीटर ती जात आहे. तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार करेल? मी सांगितले अंतर खाली अंतर आणि तासाखाली तास म्हणजे वेळ, ती वेळाखाली वेळ. आता एक आगगाडी वेग किती दिले? 45 किलोमीटर प्रति आवर. अंतर किती दिले? 45 किलोमीटर. याचं मीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 45 किलोमीटर म्हणजे 45,000 मीटर प्रति आवर म्हणजे एका तासात किती सेकंद आहे? 3600 सेकंदात 45,000 किलोमीटर ती जात आहे. तर 6 सेकंदात म्हणजे वेळाखाली वेळ 6 सेकंदात ती किती जाईल? म्हणजे आपल्याला हे अंतर खाली अंतर येऊन दे. आता आपलं झालं तिरकस गुणाकार पद्धत. म्हणजे 6 गुणिले 45,000 बरोबर 3600 गुणिले x. हा x म्हणजे आपल्याला आता ते 6 सेकंदात पार करणारा अंतर मिळून जाईल. x बरोबर 6 गुणिले 45,000 भागिले 3600 सेकंद. हे कटले 6 1 6 6 6 36 6 7 42 आणि 6 5 30. हे 3 बाकी राहतात. 42 6 5 30 म्हणजे 45 मीटर अंतर ती पार करत आहे. 75 मीटर हे 6 सेकंदात अंतर पार करते. याच प्रकारातले आता आपण दुसरा उदाहरण पाहणार आहोत. ताशी 72 किलोमीटर हॉर्स वेगाने जाणारी एक रेल्वे 18 सेकंदात किती अंतर पार करेल? म्हणजे अजून आपल्याला अंतर काढायचं. 72 किलोमीटर म्हणजे 72,000 मीटर किती प्रति आवर म्हणजे एका तासात म्हणजे 3600 सेकंदात. कारण आपल्या सेकंदमध्ये युनिट सारखे करायसाठी आपण यात कन्वर्ट करायला मीटर पर सेकंदमध्ये. तर 18 सेकंदामध्ये किती अंतर पार करेल? त्याच पद्धतीनं तिरकस गुणाकार पद्धत 72,000 गुणिले 18 भागिले 3600 हे x बरोबर. आता तुम्हाला समजतच असेल कशी मांडणी आली. 18 दोन्ही 36 बेत्रिक 6 एक राहिला 12 म्हणजे 360 मीटर अंतर रेल्वे 18 सेकंदात पार करत आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रकारातली फक्त 2-2 उदाहरण घेणार आहोत, कारण आपल्याला पूर्ण प्रकार बघायचे आहेत. त्यानंतर आता प्रकार तिसरा, याच्यातला पहिला गणित आहे ते गणित समजून घेऊ आपण. प्रश्न समजून घेऊ आधी. ताशी 108 किलोमीटर प्रति आवर म्हणजे एका तासात 108 किलोमीटर रेल्वे जाते. वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी एका उभ्या झाडाला, ज्याला उभ्या झाडा खांब किंवा माणूस याला ओलांडते तेव्हा त्याला स्वतःचा अंतर नसते. किती सेकंदात ओलांडते? 35 सेकंदात ओलांडतात. तर त्या रेल्वेची लांबी किती? म्हणजे ती स्वतःची एखाद्या उभ्या झाडाला, खांबाला किंवा माणसाला ओलांडत असेल तर ती स्वतःची लांबी इतकेच अंतर पार करते. आता आपण हे गणित तिरकस गुणाकार पद्धतीनेच काढणार आहोत. इथं कोणताच फॉर्म्युला यूज नाही करणार. तर आपल्याला दिलं आहे 108 किलोमीटर म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करू आणि
प्रति आवर म्हणजे 3600 सेकंदात 108 किलोमीटर ती जात होती. म्हणजे 3600 सेकंद, तर 35 सेकंदामध्ये ती किती अंतर पार करेल? सो तीच पद्धत, तिरकस गुणाकार पद्धत. एक्स बरोबर आता मांडताना काय नाही, याचा गुणाकार आणि याचा गुणाकार, हे नंतर भागाकारमध्ये येऊन जाईल. 108 किलोमीटर गुणिले 35, 108 भागिले हे 3600, कारण ते 3600 गुणिले एक्स होतं, मी डायरेक्ट मांडत आहे समजून. हे 2 झिरो कटले. 18 2 36, 18 सकम 108, बेत्रिक 6 म्हणजे 30 राहिले. एक्स बरोबर, एक्स म्हणजे ते तर त्या रेल्वेची लांबी निघत आहे. 3 5 15 5, 4 1, 3 3 9 1 10, म्हणजे 10 50 मीटरमध्ये येतो, कारण आपण इथंच सगळे युनिट एका मीटर सेकंद म्हणजे हे अंतर मीटरमध्ये 10 50 मीटर हे रेल्वेची लांबी. या प्रकारातला आता दुसरा उदाहरण पाहतो. मित्रांनो, स्पीड जास्त होत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. ताशी 75 किलोमीटर प्रति आवर वेगाने जाणारी एक रेल्वे एका उभ्या माणसाला 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? अजून आपल्याला तोच क्वेश्चन आहे, त्याच प्रकारातला. रेल्वेची लांबी किती विचारली? 75 किलोमीटर, याचा आपण मीटरमध्ये केलं तर 75,000 मीटर होऊन जाईल. आणि प्रति आवर म्हणजे एका तासात 3600 सेकंद असतो, म्हणून 3600 घेतले सेकंदात कन्वर्ट, तर 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी एक्स धरली. किती सेकंदात? 45 सेकंदात. माणसाला ओलांडते, माणसाला खांबाला ओलांडते, तेव्हा ती स्वतःच्या अंतर एवढेच अंतर पार करते, म्हणजे ती रेल्वेची लांबी एवढीच अंतर पार करते. एक्स बरोबर तिरकस गुणाकार 75,000 गुणिले 45 भागिले 3600, 3 1 3, 3 2 6, 3 1 3 राहिला 1, 3 5 15, 12 सकम 72 भाग जात नाही. 3 चौक 12, 3 2 6, 1 3 5 15, 250 राहिले. 15 आता आपण गुणाकार करून घेऊ. 15 0 0, 15 चौक 60, 15 चौक 60, 15 5 75 5, 40 7, 15 2 30 7 37. एक्स बरोबर 37 भागिले 50 भागिले 4. आता आपण हे उत्तर काढू. 4 9 36 राहिला 1, 4 3 12 राहिले 3, 4 7 28 राहिले 2, 4 5 20. हे रेल्वेचा अंतर निघून 937.5 मीटर ही रेल्वेची लांबी झाली. 937.5 मीटर. आता समोरचा प्रकार 4. आपण जसं समोर जाऊ तशी प्रश्नाची डिफिकल्टी वाढत जाणार. आता पॉज करू. क्वेश्चन प्रकार 4, याच्यातला पहिला उदाहरण आता पाहणार आहे. तर अशी आपल्याला प्रश्न काय सांगतो ते आधी समजून घेणं महत्त्वाचे. ताशी 72 किलोमीटर प्रति आवर वेगाने जाणारी 360 मीटर लांबीची एक रेल्वे, त्या रेल्वेचा वेग आणि त्याची लांबी दोन्ही दिलेले आहे. गाडी 590 मीटर लांबीच्या पुलास किती वेळात ओलांडणार? आतापर्यंत आपण मागचे उदाहरण हे माणूस, खांब यांना ओलांडताना पाहिली, कारण त्यांना स्वतःची लांबी नसते. पण आता हे पुलास ओलांडते, पुलास स्वतःची लांबी दिली ती 590 मीटर. त्यावेळेस आपण ती किती वेळात ओलांडेल हे सांगितले. आता आपण 72 किलोमीटर प्रति आवर म्हणजे एका तासात 72,000 मीटर, 72 किलोमीटर म्हणजे 72,000 मीटर एका तासात, म्हणजे 3600 सेकंदात ते जात आहे. आता या ठिकाणी 360 मीटर प्लस 590 मीटर यांची बेरीज करा. आपण नियम मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये नियम बघितले. त्यावेळेस एखाद्या प्लॅटफॉर्मला जेव्हा ती पार करते, स्वतःचं अंतर प्लस त्या वस्तूचं अंतर म्हणजे या पुलाचं अंतर ती मिळून पार करत असते. आता याची बेरीज करून घेऊ आपण. 590 प्लस 360, 0 5 4 1, 5 3 8 1 9 म्हणजे 950 मीटर. तर त्याने इथे किती वेळात ओलांडेल? आपण 72,000 मीटर अंतरच्या खाली अंतर 950 मीटर, वेळेच्या खाली वेळ किती वेळात ओलांडेल हे आपल्याला काढायचे आहे. तर तिरकस गुणाकार. आता 72,000 मीटर गुणिले एक्स याचा गुणाकार याचा गुणाकार बरोबर
3600 गुणिले 950. आता हे x आहे, हे गुणाकारात हे भागाकारात जाईल. x बरोबर 3600 गुणिले 950 भागिले 72,000. आपल्याला काटकूट करताना खूप काळजीपूर्वक काटावं लागेल. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 1 कटला, हे कटला. 18 दोन्ही 36, 18 चौक 72, बे 1 बे, बे दोन्ही 4, राहिले 2, 95 भागिले 2, बे चौक 8, राहिला 1, बे 7 14, राहिला 1 आणि बे 5 10. म्हणजे 47.5 सेकंदात ती रेल्वे त्या पुलास ओलांडत आहे. लागणारा वेळ 47.5 सेकंद. प्रकार चौथा, याच्यात आता आपण दुसरा उदाहरण पाहणार आहोत. प्रश्न समजून घेऊ. एका रेल्वेची लांबी 525 मीटर असून ती 50 किलोमीटर प्रति आवर वेगाने धावते. त्याची लांबी 525 मीटर आणि वेग 50 किलोमीटर प्रति आवर. तर ती रेल्वे प्रवासातील एका 950 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल? म्हणजे आपल्याला ओलांडणारा वेळ विचारले. आपण सांगितलं एखाद्या वस्तूला ज्याला स्वतःची लांबी आहे तेव्हा जी ओलांडते ती स्वतःची लांबी प्लस त्या वस्तूची लांबी दोन्हीची लांबी मिळून ती ओलांडत असते. मग आता रेल्वेची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी बेरीज करावी लागेल. बरोबर 525, रेल्वेची लांबी 525 मीटर आणि बोगद्याची लांबी 950 मीटर. दोन्ही मिळून किती झाले? 5 5 आणि 2 7, 9 9 14, म्हणजे 1475 मीटर ती किती वेळात ओलांडेल हा आपल्याला काढायचा आहे. 50 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 50,000 मीटर 3600 सेकंदात जाते. तर 1475 मीटर किती सेकंदात? पहा, अंतरच्या खाली अंतर आणि वेळच्या खाली वेळ तितकंच गुणाकार आपल्याला याच पद्धतीने पूर्णपणे सोडवायचे. x बरोबर 3600 गुणिले 1475 भागिले 50,000. आपण आता काटाकूट करू. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 25 दोन्ही 50, राहिले 20, 25 चौक 25 5 125, 5 7 मधून 5 गेले, राहिले 2, 4 मधून 2 गेले, राहिले 2, म्हणजे इथं सव्वा 200 राहिले. 25 8 25 9 225 म्हणजे 59 उत्तर येतो. 59 भागिले म्हणजे थांबा 36 गुणिले 59 भागिले 20 हे उरला. आता 4 पंचे 20, 4 9 36. आता याचा गुणाकार करू आणि नंतर बघू. 9 9 81 ला 1, ह्याच्याला 8, 9 5 9 45 आणि 8 50 53 भागिले 5, 5 1 5, 5 1 30, शून्य डायरेक्ट भाग जात नाही म्हणून शून्य घ्यायचा. 5 1 30, राहिला 1, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 म्हणजे 106.2 सेकंद मीटर अंतर पार करत आहे. लागणारा वेळ बरोबर 106.2 सेकंद. पुढचा प्रकार आहे प्रकार 5वा. उदाहरण 1. 525 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी ताशी त्याचा वेग किती? 40 किलोमीटर प्रति आवर वेगाने धावत आहे. त्याची लांबी दिली 225 मीटर आणि त्याचा वेग दिले 40 किलोमीटर प्रति आवर. ती एका पुलास 54 सेकंदात ओलांडते. तर त्या पुलाची लांबी किती? आपल्या पुलाची लांबी दिली. आता एकूण किती? 54 सेकंदात. जेव्हा ते एखाद्या पुलाला किंवा ज्याला अंतर असते त्या वस्तूला बोगद्याला ओलांडते ते स्वतःचं अंतर किती? 225 मीटर प्लस त्या पुलाचे अंतर ते पार करत असते. आपला आता हे टोटल अंतर आहे. हे कोणाचं आहे? त्या पुलाची लांबी आहे. x म्हणजे पुलाची लांबी. त्याचा वेग दिले 40 किलोमीटर प्रति आवर. 40 किलोमीटर मीटरमध्ये कन्वर्ट करू. 40,000 मीटर एका तासात 3600 सेकंदात म्हणजे एका तासात ते 40,000 मीटर ती जात आहे. तर किती? 54 सेकंदात ती स्वतःचा अंतर प्लस त्या पुलाची लांबी एवढी अंतर पार करते. 225 प्लस x. हे आपण कुठून घेत आहे यासाठी तुम्हाला लेक्चर 1
त्याच्यातले नियम समजून घ्यावे लागले. आता हे तिरकस गुणाकार मान्य झाले. 40,000 मीटर गुणिले 54 भागिले 3600. याचा गुणाकार होतो, याचा गुणाकार 40,000 गुणिले 54, याचा गुणाकार हे गुणिले नंतर भागिले. इथं उरले किती? 225 प्लस x बरोबर किती? 40,000 गुणिले 54 भागिले 3600. 3600 भागाकारामध्ये हे आता काढू आपण. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 18 त्रिक 54, 18 दोन्ही 36, 2 दोन्ही 4, 3 दोन्ही 6, राहिले 3 आणि 200 म्हणजे 225 प्लस x बरोबर 600. x बरोबर किती? 600 मायनस 225 बरोबर 0. म्हणजे इथं काय नाही, म्हणजे इथं राहिले 5, इथं राहिले 9, इथं झाले 10. 1 1 हातच्या 10तून 5 गेले राहिले 5, 9मधून 2 गेले राहिले 7 आणि 5मधून 2 गेले राहिले 3 म्हणजे 375 मीटर. हे त्या पुलाची लांबी आहे. पुलाची बरोबर 375 मीटर. आता त्याच प्रकारातला उदाहरण 2. ताशी 144 किलोमीटर प्रति आवर वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी 120 मीटर लांबीच्या पुलाला 30 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? त्या पुलाला म्हणजे 120 मीटर लांबीच्या पुलाला 30 सेकंदात ओलांडता आहे. म्हणजे ती 30 सेकंदात फक्त 120 मीटर जात नाही, तर ते त्या पुलाची त्या स्वतःची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी प्लस त्या पुलाची 120 मीटर हे दोन्ही अंतर ते 30 सेकंदात पार करते. आपण हे पाहिले. त्याचा वेग पहा, 144 किलोमीटर म्हणजे 144,000 मीटर किती सेकंदात पार करते? ती 3600 सेकंदात. त्याने दिले 30 सेकंदात ते रेल्वेगाडी 120 लांबीच्या पुलाला आणि त्या स्वतःची लांबी एवढं पार करते. म्हणजे 30 सेकंदात किती अंतर पार करते? 120 मीटर लांबीचा पूल प्लस त्या रेल्वेची लांबी. त्या रेल्वेची लांबी माहीत नाही म्हणून आपण x करू. तिरकस गुणाकार पद्धत. याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार म्हणजे 144,000 गुणिले 30 बरोबर 120 प्लस x गुणिले हे 3600. आता हे 3600 इकडे भागाकारमध्ये येतात कारण इथं गुणाकारमध्ये. म्हणजे 144,000 गुणिले 30 भागिले 3600. राहिले किती? राहिले फक्त 12. 120 प्लस x एवढंच बाकी आहे. ह्या 0 गेला, हे 1 0 गेला, हे 1 0 गेला, हे 1 0 गेला. 3 1 3, 3 दोन्ही 6. 12चा वर्ग किती? 144 म्हणजे 12चा डायरेक्ट भाग बसतो. राहिले 2 0. 120 म्हणजे 1200 बरोबर 120 प्लस x. आता x काय आहे? रेल्वेची लांबी आहे. x बरोबर 1200 मायनस 120 प्लस होते, इकडं मायनसमध्ये गेले 120. वजाबाकी केली, 0तून 0 गेले राहिले 0. तर काय नाही म्हणजे 2मधून इथे 1 दिला म्हणजे इथे राहिला 1, इथं झाले 10. 10तून 2 गेले राहिले 8. 1मधून 1 गेला राहिले 0. म्हणजे रेल्वेची लांबी किती आहे? 1080 मीटर. प्रकार 6 पाहणार आहोत. 2 रेल्वेगाड्या एकमेकांना ओलांडणे. हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर खूप उदाहरण येतात. दोन प्रकारचे उदाहरण येतात याच्यावर. एक म्हणजे एकाच दिशेने रेल्वेगाड्या एकमेकाला ओलांडतात किंवा एकमेकाच्या म्हणजे त्याला आपण म्हणतो एकमेकांच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने. हे प्रकार 6 याच्यातली जी कन्सेप्ट आहे हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये नियम 4, 5 आणि 6 या 3 नियमामध्ये सांगितले होते. कारण एकाच दिशेने जेव्हा रेल्वे जात असते त्यावेळेस वेगाची वजाबाकी करावी लागते. कारण ए रेल्वे बी रेल्वे एकाच दिशेने जात आहे तेव्हा त्यांची वजाबाकी होते आणि विरुद्ध म्हणजे एकमेकांच्या दिशेने जेव्हा जाते तेव्हा त्यांची वेगाची बेरीज करावी लागते. ए रेल्वे
या दिशेने आणि बी रेल्वे या दिशेने अपोजिट दिशेने एकमेकांच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने म्हणता येईल, तेव्हा त्यांची वेगांची बेरीज करावी. पण या दोन्ही प्रकारामध्ये रेल्वेचे अंतर हे नेहमी बेरीजच करावी. रेल्वेचे अंतर नेहमी बेरीज करायचे या दोन्ही प्रकारात, आणि त्यांचा वेग एका दिशेने असेल तर वजाबाकी, आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेने किंवा एकमेकांच्या दिशेने असेल तर बेरीज करायची. यावरचं पहिला उदाहरण पाहू आपण. उदाहरण 1. 2 रेल्वे गाडीची लांबी दिली. लांबी केव्हा आपण बेरीज करायची. अनुक्रमे 51 मीटर व 59 मीटर 71 मीटर व 59 मीटर आहे, आणि त्यांचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर प्रति आवर व 16 किलोमीटर प्रति आवर आहे. जर त्या गाड्या एकाच दिशेने, हे पहा, एकाच दिशेने जाते, एकमेकांचा वेगळा आहे, एकमेकांचा म्हणजे विरुद्ध दिशेने, आणि एका दिशेने म्हणजे एकामागं एक जात असतील तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. एकाच दिशेने, पहा, एकाच दिशेने दिले, एकाच दिशेने म्हणजे एकामागं एक. आता आपण पाहिलं वेगाची वजाबाकी करायची. वेगाची वजाबाकी, पहिल्या गाडीचा वेग म्हणजे जास्त वेग पाहायचा, 42 किलोमीटर प्रति आवर, 42 किलोमीटर प्रति आवर मायनस 16 म्हणजे 6 राहिले 3 2 26 किलोमीटर प्रति आवर एवढा वेग उरतो वजाबाकी केल्यावर. हे पहिल्या गाडीचा वेग, हे दुसऱ्या गाडीचा वेग, आणि त्यांचे अंतर, एका गाडीचं अंतर आहे 71 मीटर, दुसऱ्या गाडीचं अंतर आहे 59 मीटर. यांची बेरीज करायची. 9 1 10 0 5 1 6 6 12 130 मीटर. हे अंतर त्यांना 26 किलोमीटर प्रति आवर वेगाने 130 मीटर अंतर किती वेळात पार करेल, किती वेळात ओलांडेल, म्हणजेच किती वेळात पार करेल ते आपल्याला दाखवायचं आहे. आपण पाहिलं अंतर नेहमी बेरीज करायची, म्हणून 130 मीटर. आता आपण मांडू 26 किलोमीटर प्रति आवर. आपला तिरकस गुणाकार पद्धतीतून पुढं 26 किलोमीटर म्हणजे 26,000 मीटर प्रति आवर म्हणजे किती, 3600 सेकंदात 26,000 मीटर जाते. तर 130 मीटर अंतर किती सेकंदात पार करेल. तिरकस गुणाकार 26,000 गुणिले x बरोबर 3600 गुणिले 130. आता आहे हे 26,000 गुणाकारात इकडे गेल्यावर भागाकारात. x म्हणजे लागणारा वेळ आहे, x म्हणजे लागणारा वेळ आहे. 3600 गुणिले 130 भागिले 26,000 मीटर. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा एक कटला, हा एक कटला. 13 1 13, 13 2 26, 2 1 2 राहिला 1, 2 8 16. म्हणजे लागणारा वेळ किती आहे, रेल्वेला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 18 सेकंद. मित्रांनो, या प्रकारातील आपण आता दुसरा उदाहरण पाहणार आहे. आता 2 रेल्वे गाड्याची लांबी दिली. अंतर नेहमी बेरीज करायचं, आधीच करून घेऊ. अंतर 102 मीटर आणि व 148 मीटर आहे. 148 मीटर यांची बेरीज किती, 8 0 8 1 4 1 5 200 250 मीटर. या रेल्वेची बेरीज, अंतरची बेरीज केली तर त्यांचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति आवर व 50 किलोमीटर प्रति आवर आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने, हे पहा, एकमेकाच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने, आणि एकाच दिशेने म्हणजे एकामागे एक, एकमेकांच्या दिशेने शब्द सारखा आहे म्हणून समजण्यास अवघड आहे. एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने, आणि एकाच दिशेने थोडा फरक आहे शब्दामध्ये म्हणून समजण्यास अवघड आहे, याच्यावर लक्ष द्या. एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने जेव्हा त्या रेल्वे गाड्या येतात तेव्हा त्यांच्या वेगाची बेरीज होते. वेगांची बेरीज करण्यासाठी पहिल्या गाडीचा वेग, ए गाडीचा वेग 40 किलोमीटर प्रति आवर आणि बी गाडीचा वेग 50 किलोमीटर प्रति आवर. त्यांचा बेरीज 40 + 50 म्हणजे 90 किलोमीटर प्रति आवर या वेगाने ती रेल्वेगाडी जात आहे. आपल्याला 250 मीटर अंतर पार करायचं, कारण ही यांची अंतरची बेरीज झाली 250 मीटर. 90 किलोमीटर प्रति आवर वेगाने किती सेकंदात पार करेल, हे म्हणजे ती ओलांडणारी वेळ मिळून जाईल. 90 किलोमीटर प्रति आवर म्हणजे 90,000
मीटर प्रति आवर म्हणजे 3600 सेकंदात ती 90,000 मीटर पार करते. तर 250 मीटर म्हणजे वेळ काढायचा ना, लागणारा वेळ खाली म्हणजे माहीत नाही म्हणजे x आणि 250 मीटर नंतर किती वेळात पार करायचं हे 90,000 मीटरच्या खाली मीटर, वेळाच्या खाली वेळ, तिरकस गुणाकार 90,000 गुणिले x बरोबर 3600 गुणिले 250. हे गुणाकारात आहे, इकडं भागाकारात. x म्हणजे लागणारा वेळ 3600 गुणिले 250 भागिले 90,000. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला. 5 5 25, 5 1 5 राहिले 4, 5 8 40, 18 1 18, 18 2 36, राहिले 2 गुणिले 5 म्हणजे x बरोबर 2 गुणिले 5 बरोबर लागणारा वेळ 10 सेकंद.